नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नांदेडचे कवी शेषराव वडजे यांची एक जबरदस्त कविता घेतली आहे. शीर्षक आहे हार्दिक आभार. पण गंमत अशी आहे की ही कविता आभाराबद्दल नाहीये, ती आहे अपमानाबद्दल. म्हणजे विचार करा की कोणीतरी तुम्हाला मुद्दामहून त्रास दिला, तुमचा अपमान केला. हो. आणि तीच गोष्ट, तोच अपमान तुमच्यासाठी यशाची पहिली पायरी ठरला. शक्य आहे का हे? अगदी. आणि याच प्रश्नाभोवती ही सगळी कविता फिरते. बरोबर. तर आज आपण फक्त कवितेच्या ओळी नाही, तर त्यामागचं मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव काय आहे हे समजून घेणार आहोत. चला जरा खोलात शिरून बघूया. नक्कीच. हा विषयच खूप खूप आकर्षक आहे. कारण ही फक्त एका कवीची गोष्ट नाहीये. मला वाटतं ही आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या एका फायटरशी, एका लढवय्याची गोष्ट आहे. वाव. ही कविता म्हणजे अपमानाला इंधन म्हणून कसं वापरायचं याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे यात वेदना आहे, पण केविलवाणेपणा कुठेच नाही. खरंय. यात राग आहे, पण तो विध्वंसक नाही, तो विधायक आहे. अगदी. आणि याची सुरुवातच किती अनपेक्षित आहे. कवी म्हणतात, हार्दिक आभार माझ्या सगळ्या सोयऱ्यांनो आणि आभार माझ्या प्रिय दोस्तांनो. आता हे पहिल्यांदा ऐकल्यावर काय वाटतं की किती प्रेमळ सुरुवात आहे. पण लगेच पुढच्या ओळीत ते म्हणतात, आश्चर्य वाटतं का तुम्हाला? बरोबर. आणि इथेच आपल्याला कळतं की अरे, हे आभार सरळसोट नाहीयेत. यात काहीतरी वेगळाच डाव आहे. हे आभार आहेत की टोमणं? मला वाटतं सुरुवातीला तो निव्वळ टोमणा नाहीये. त्यात एक आश्चर्यही आहे. जणू कवी स्वतःलाच विचारतोय की ज्यांनी मला इतकं दुखवलं त्यांचे आभार मानायची इच्छा मला का होतीये? अच्छा. ही एक प्रकारची प्रस्तावना आहे की नाही, जी आपल्याला एका भावनिक रोलर कोस्टर राईडसाठी तयार करते. ते आपल्याला सांगतायत की थांबा, लगेच कुठल्याही निष्कर्षावर येऊ नका, आधी माझी कहाणी ऐका. आणि मग ते आपल्याला थेट त्यांच्या भूतकाळात घेऊन जातात. कवितेतला हा भाग म्हणजे एकाकीपणा आणि अपमानाचं एक जिवंत चित्र आहे. ते लिहितात, तेव्हा मी गरीब होतो साऱ्यांनी टाकलेला, खूप अल्लड होतो मी तेव्हा. या 3 ओळींमध्ये सगळं काही आलंय. अगदी. गरिबी, सामाजिक बहिष्कार आणि त्यामुळे आलेली एक असहाय्यता. पण मला सगळ्यात जास्त स्पर्शून जाणारी ओळ आहे, माझ्या आडमडम गोधडीखाली लपवायचो तुम्ही दिलेल्या वल्ल्यासुक्या जखमा. ही आडमडम गोधडी, हे काय आहे नक्की? आडमडम गोधडी हे केवळ गरिबीचं प्रतीक नाहीये, ते एका मानसिक अवस्थेचं प्रतीक आहे. मानसिक अवस्था. हो. विचार करा, ती गोधडी म्हणजे त्यांचं सेफ स्पेस आहे. एक असं ठिकाण जिथे जगासमोर ताठमानेने वावरताना लागलेले घाव ते येऊन उघडे टाकू शकतात. आणि वल्ल्या सुक्या जखमा हा शब्दप्रयोग किती भेदक आहे. म्हणजे काही जखमा ताज्या आहेत, रक्ताळलेल्या, तर काही जुन्या, ज्यांची खपली निघाली आहे, पण त्या आतून ठणकत राहतात. या जखमा तलवारीच्या नाहीत. बरोबर. शब्दांच्या आहेत, नजरेच्या आहेत, वागणुकीच्या आहेत. अगदी. म्हणजे दिवसा सगळ्यांसमोर एक मुखवटा घालून वावरायचं आणि रात्री त्याच गोधडीखाली येऊन अश्रू ढाळायचे. हे आजच्या काळातल्या सोशल मीडियासारखं नाही का वाटत? खरंय. उत्तम मुद्दा आहे. जिथे आपण सगळे आपलं सगळ्यात उत्तम आयुष्य जगासमोर दाखवतो, पण आतून काय सुरू आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. ती गोधडी म्हणजे आजच्या काळातला आपला बंद दरवाजा किंवा रात्रीच्या अंधारातलं आपलं एकांत. अगदी. ही भावना सार्वत्रिक आहे आणि कवी तेच पुढे स्पष्ट करतात, एकांतात लई ठणकायच्या. हो. दिवसा कामात लोकांमध्ये असताना आपण ह्या वेदना दाबून टाकतो, पण रात्री एकांतात जेव्हा दुसरं काहीच करायला नसतं, तेव्हा याच आठवणी, हेच अपमान एखाद्या भूतासारखे मानगुटीवर बसतात. ती गोधडी त्यांचं दुःख जगापासून लपवते, पण त्यांच्यापासून नाही. ती त्यांची साक्षीदार आहे. पण या जखमा फक्त भूतकाळात राहत नाहीत की नाही, त्या आजही त्यांच्या मनावर आहेत, हे कवी पुढच्याच ओळीत स्पष्ट करतो. बुजले नाहीत त्याचे वण आणखी. म्हणजे वेळ निघून गेली, परिस्थिती बदलली, पण ते व्रण ते तसेच आहेत. ते तसेच आहेत. मग माणूस अशा परिस्थितीत काय करतो? एकतर तो तुटून जातो किंवा तो त्या वेदनेलाच आपली ताकद बनवतो. आणि इथेच ही कविता एक विलक्षण वळण घेते. बरोबर. कवी बाहेरच्या जगात आधार शोधणं सोडून देतो. तो स्वतःच्या आतच एक शक्ती शोधतो. या ओळी पहा. ढग डोळ्यात दाटून यायचे, माझी समजूत करून जायचे, डोक्यावरून हात फिरवायचे. काय सुंदर कल्पना आहे ही. आहे की नाही? ज्या अश्रूंना आपण कमजोरी समजतो, तेच अश्रू इथे त्याचे मित्र, त्याचे मार्गदर्शक बनतात. यालाच मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला? हो, पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणतात. पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ? हो,
म्हणजे एखाद्या मोठ्या आघातानंतर किंवा अपमानानंतर व्यक्ती फक्त सावरत नाही, तर ती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि विचारी बनते. तुम्ही अनुभवलेलं दुःख तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकतं. अच्छा. कवीचे अश्रू त्याला फक्त शांत करत नाहीत, तर ते त्याला शिकवण देतात. पुढच्या जोडी आहेत मेहनतीची खरेपणाची शिकवण द्यायची. अरे वा. म्हणजे तुम्ही मला आधार दिला नाहीत, काही हरकत नाही. माझ्या वेदनेनेच मला स्वावलंबी बनवलं. बरोबर. अपमान आणि एकाकीपणाने त्यांना जी ऊर्जा दिली ती त्यांनी स्वतःला घडवण्यासाठी वापरली. हे तर अंडरडॉग इफेक्ट सारखं आहे. जेव्हा सगळे तुमच्या विरोधात असतात तेव्हाच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी जास्त पेटून उठता. अगदी. आणि हेच त्या कवितेचा टर्निंग पॉइंट आहे. इथे एक पीडित व्यक्ती स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार बनण्याचा निर्णय घेते. तो राग, ती चीड, तो अपमान या सगळ्या नकारात्मक भावनांना तो एक सकारात्मक दिशेने वळवतो. तो ठरवतो की मी रडत बसणार नाही, मी काहीतरी करून दाखवणार. ही स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, जी तो स्वतःच्याच अश्रूंकडून प्रेरणा घेऊन सुरू करतो. आणि मग चित्र पूर्णपणे बदलतं. कवी भूतकाळातून थेट वर्तमानात उडी घेतो आणि म्हणतो, आता मी बरा आहे, इज्जतीनं सुखाचा घास खातो आणि समाधानाचा ढेकर देतो. समाधानाचा ढेकर. हो, हा शब्दप्रयोग मला खूप आवडला. यात फक्त पोट भरल्याचं समाधान नाही, तर स्वाभिमानाने कष्टाने मिळवलेल्या यशाची एक तृप्ती आहे, एक शांत विजय आहे. आणि हा विजय तो एकटा साजरा करत नाही. तो पुन्हा त्याच लोकांसमोर येतो ज्यांनी त्याला एकेकाळी नाकारलं होतं. आणि इथे समाजाचा खरा चेहरा समोर येतो. हो. कवी म्हणतो, पण कमालच वाटते मला आता, तुम्ही मला आहोजाहो बोलता आणि मानपानही देता. ज्या माणसाला कालपर्यंत कोणी साधं विचारत नव्हतं, आज त्याच्या यशानंतर सगळे आदराने आहोजाहो करत आहेत. इथेच तर कवितेतला उपरोध पुन्हा एकदा तीव्रतेने समोर येतो. हे सामाजिक वास्तवावर केलेलं खूप मार्मिक भाष्य आहे. अगदी. लोकांचा आदर तुमच्या व्यक्तीला नसतो, तर तुमच्या पदाला, तुमच्या यशाला असतो. काल ज्यांनी जखमा दिल्या तेच आज फुलांचे हार घेऊन उभे आहेत. आणि यावर कवीचा उद्गार आहे, कमालच आहे. बरोबर. आणि या कमालच आहे या उद्गारामध्ये आनंद नाहीये. नाही. त्यात एक प्रकारची खंत आहे, एक प्रकारचं अलिप्त निरीक्षण आहे. वाह, काय दुनिया आहे, असा काहीसा भाव आहे. हो. यातून त्याला हे कळतं की हा जो मान मिळतोय तो खरा नाही, तो त्याच्या यशाला आहे. जर उद्या हे यश गेलं तर हे लोक पुन्हा पहिल्यासारखे वागतील. अगदी हे यशामुळे मिळालेल्या आदरामागची पोकळी दाखवतं. पण मला एक प्रश्न पडतो, हे सगळं झाल्यावर कवी खरंच त्यांचे आभार मानतोय की तो फक्त सूड उगवतोय? कारण तो स्पष्ट म्हणतो की वण बुजले नाहीत. मग हे आभार आहेत की एक प्रकारचा भावनिक विजय साजरा करण्याची पद्धत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला नाही वाटत हा सूड आहे. सुडामध्ये एक प्रकारची कटुता असते. इथे कटुतेपेक्षा एक शांत आत्मविश्वास जास्त दिसतो. अच्छा. हे आभार क्षमाशीलतेतून आलेले नाहीत हे नक्की, पण ते सुडातूनही आलेले नाहीयेत. हे आभार म्हणजे एक प्रकारचं स्टेटमेंट आहे, एक पॉवर मूव्ह आहे. पॉवर मूव्ह जरा समजावून सांगाल का? नक्कीच. बघा, जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं तेव्हा ते तुमच्यावर एक प्रकारची सत्ता गाजवत असतं. ते तुम्हाला सांगतात की तुमची लायकी नाही. हो. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि त्याच लोकांचे आभार मानता तेव्हा तुम्ही ती सत्ता त्यांच्याकडून काढून घेता. तुम्ही त्यांना नकळतपणे सांगता, तुमच्या तिरस्काराने मला तोडलं नाही, उलट घडवलं. वा. माझ्या यशाचं श्रेय तुम्हाला जातं, कारण तुम्ही दिलेल्या जखमाच माझ्यासाठी प्रेरणा ठरल्या. हे त्यांना आरसा दाखवण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण बघा, तुमच्याच नकारात्मक ऊर्जेचा वापर करून मी कुठे पोहोचलो आहे. वाव. आणि मग शेवटच्या ओळी येतात, काहीही असो, मला तुमचे आभार मानावे वाटले, बाकी काही नाही. यातला बाकी काही नाही हा भाग खूप महत्वाचा वाटतो मला. तोच तर कळीचा मुद्दा आहे. बाकी काही नाही म्हणजे आता मला तुमच्या मानाची किंवा तुमच्या कौतुकाची काहीही गरज नाही. बरोबर. मला तुमच्याकडून काहीही नकोय. मी फक्त एक सत्य तुमच्यासमोर ठेवत आहे. यात एक प्रकारची भावनिक अलिप्तता आहे. तो आता त्यांच्या प्रतिक्रियेच्या पलीकडे पोचला आहे. त्यांचा मान अपमान आता त्याला स्पर्श करू शकत नाही. हाच त्याचा खरा विजय आहे. तो आता स्वतंत्र झाला आहे खऱ्या अर्थाने. तर ही कविता फक्त एका माणसाच्या प्रवासाची गोष्ट नाही. ही जिद्द, स्वाभिमान आणि सामाजिक दांभिकतेवर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे. अगदी. ही कविता आपल्याला शिकवते की सगळ्यात मोठ्या वेदनेतच सगळ्यात मोठी शक्ती दडलेली असू शकते. अपमान आणि अवहेलनेला आपली ताकद बनवून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाची ही कहाणी आहे. हो.
आणि ही कविता आपल्याला एका मोठ्या प्रश्नाच्या दारात आणून सोडते, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तो कोणता? यश मिळाल्यानंतर भूतकाळातल्या कटू आठवणी आणि अपमान करणाऱ्या व्यक्तींकडे आपण कोणत्या नजरेने पाहावं? त्यांना माफ करून त्या आठवणी मनातून काढून टाकून पुढे जाण्यात खरं सामर्थ्य आहे? की त्यांच्यामुळेच आपण घडलो हे लक्षात ठेवून त्यांचे असे उपरोधिक आभार मानण्यात एक वेगळाच विजय आहे? इंटरेस्टिंग. एक मार्ग कदाचित आपल्याला शांती देईल, तर दुसरा मार्ग आपल्याला आपल्या शक्तीची सतत आठवण करून देईल. या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग आपल्याला खरं समाधान देऊ शकतो याचं उत्तर मला वाटतं प्रत्येकासाठी वेगळं असेल.